केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र। अंबड तालुक्यातील शहागड येथील संत एकनाथ चौक पैठण फाटा येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता सकल मराठा समाज गोदाकाठी असलेल्या पैठण ते घनसांगवी व बोधेगाव ते माजलगाव पर्यंतची 150 गावाच्या वर तरुण मराठा युवक एकवटून आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा ओबीसी मध्ये सरसकट मराठा समाजाला समाविष्ट करून आरक्षण सरकारने तत्काळ लागू करावे यासाठी जनाक्रोश आंदोलन पुकारण्यात आले होते। यावेळी सकल मराठा समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी मुस्लिम समाज बांधव, शहागड व मराठा स्वयंसेवक यांनी पिण्याच्या पाण्याची व पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली होती। राष्ट्रीय महामार्ग 52 जवळ वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागलेल्या होत्या। पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शिंगे यांच्यासह 300 पोलिसांसह पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाच्या जवानांचा सहभाग होता। या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांचा लक्षणीय सहभाग होता। यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी हे सरकार नाकर्ते सरकार असून वारंवार मराठा समाजाची दिशाभूल करून मराठा समाजाचा जिव्हाळ्याचा आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला नाही। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पाठीमागे हटणार नाही। मराठा समाजाच्या मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी बलिदान दिले, हे बलिदान व्यर्थ जाऊ नये। मराठा समाजाच्या मुलामुलींना शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे। अण्णासाहेब आर्थिक महामंडळ, सारथी या संस्थांना सरकारने आर्थिक पाठबळ देत पाठपुरावा करावा। मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या तरुणांच्या घरच्यांना नोकरी व शासन मदत मिळावी। मराठा समाजावर कुठे अत्याचार होत असेल तर तात्काळ हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून संबंधितांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलींना स्वतंत्र वसतिगृह उभारण्यात यावी। मराठा समाजाच्या मुलामुलींना शिक्षणामध्ये फीस सवलत देण्यात यावी। मराठा समाजाला प्रामुख्याने ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात यावे यासह अन्य मागण्यांबाबत आक्रोश करण्यात आला। शासनाने वेळोवेळी दिलेले आश्वासन पूर्ण करावेत, अन्यथा शांततेच्या मार्गाने मराठा समाज जनआक्रोश करीत आहे। कालांतराने मराठा समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। शासनाला अल्टिमेटम देऊन मराठा समाजाला शासनाने गृहीत धरू नये। आमदार खासदार पाडण्याची ताकद मराठा समाजामध्ये आहे। आमच्या लोकप्रतिनिधींना मराठा समाजाचे काहीतरी देणे लागते। या हेतूने समाजाला तत्काळ न्याय द्यावा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। प्रमुख मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव, गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शिंगे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना देण्यात आले। यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांनी मराठा समाजाची समिती शासनाने स्थापन केलेली असून लवकरच या समितीचा अहवाल येणार आहे। तोपर्यंत आपण संयम बाळगावा, आपली मागणी तत्काळ शासन दरबारी मांडण्यात येईल। आपण आमरण उपोषण करू नये अशी विनंती त्यांनी केली आहे। दरम्यान जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अंतरवाळी सराटी आमरण उपोषण करण्यास बसणार असल्याचे मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितले। शासनाने लवकरात लवकर न्याय द्यावा, अन्यथा गोदाकाठी नदीकाठी मराठा समाजाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। आमचेही बलिदान गेले तर हरकत नाही। आम्ही आमचे बलिदान देण्यासाठी मागे पुढे हटणार नाही, या सरकारने लक्षात घ्यावे। आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लावल्यास माझे जीवाचे बरे वाईट झाल्यास हेच सरकार जबाबदार राहील, अशी हाक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। आमचे प्रतिनिधी अकबर शेखसह आई सय्यद, ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट, महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा।